चंद्रपूरच्या नवोदित कलावंतांना त्यांच्या प्रतिभेला वाव देणारं मोठं व्यासपीठ मिळावं आणि चंद्रपूर विदर्भात व्यापक सांस्कृतिक चळवळ उभी राहावी हे माझं स्वप्न आहे, असं प्रतिपादन माजी सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलं। एसके फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उत्कृष्ट शॉर्ट फिल्म व रील स्पर्धा 2026च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय येथे झालेल्या कार्यक्रमात सुमारे 150 ते 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून निवड झालेल्या 70 स्पर्धकांचा गौरव करण्यात आला। शॉर्ट फिल्म आणि रील्सच्या माध्यमातून चंद्रपूरची संस्कृती, स्थानिक कलावंतांची प्रतिभा आणि येथील आवाज देश विदेशात पोहोचला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। चंद्रपूरची ओळख केवळ कोळशाच्या खाणीपुरती मर्यादित न राहता येथील कलाकार आणि प्रतिभावंत हेच खरे कोहिनूर आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले। कलावंतांच्या मानधनात वाढ, पेन्शन तसंच विविध सांस्कृतिक सुविधांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना त्यांनी चंद्रपूरसह विविध ठिकाणी नाट्यगृहे उभारल्याचं सांगितलं। यंदाची स्पर्धा उत्तम प्रकारे आयोजित केल्याबद्दल आयोजकांचं अभिनंदन करत 2027 मध्ये यापेक्षा मोठी, भव्य आणि दर्जेदार स्पर्धा आयोजित करण्याचं आवाहन त्यांनी केलं। नव्या पिढीतील लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि कलावंतांना घडविणारी सांस्कृतिक चळवळ उभी राहावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। शक्ती कलेत आहे, ही शक्ती आवाजात आहे, ही शक्ती रीलमध्ये आहे, ही शक्ती सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून आपण रील स्पर्धा घेतली। देवा बोर्डकर व त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करेन। आज ही सुरुवात आहे। त्यांनी 2027 मध्ये यापेक्षा मोठी स्पर्धा घेण्याचं नियोजन केलं। निश्चितपणे मोठं स्वप्न बघायचं, त्या स्वप्नाला आधार द्यायचा। मी पुन्हा एकदा ज्यांनी पुरस्कार प्राप्त केला, ज्यांनी या स्पर्धेमध्ये बक्षीस प्राप्त केलं त्यांचं अभिनंदन। ज्यांना आत्ता पुरस्कार प्राप्त झाला नाही, देवा पुढची स्पर्धा आत्ताच घोषित कर, म्हणजे त्या स्पर्धेपर्यंत या वर्षात उत्तम तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून देशाने बोटं घालावी इतके सुंदर फिल्म तुम्ही बनवाल हा विश्वास व्यक्त करतो। टीमचं अभिनंदन, एसके फिल्म प्रोडक्शन यांचंही अभिनंदन की अशा पद्धतीने या शॉर्ट फिल्म त्यांनी तयार केल्या। खरं तर माझंही एक स्वप्न होतं की आपल्या चंद्रपूरच्या आसपास आणि विदर्भात एखादी चांगली सांस्कृतिक एक मूवमेंट उभी व्हावी। ठीक आहे, पुढे करू, पण तरीही कालच मी माहिती घेतली, जी घोषणा मी नागपूरच्या फिल्म सिटीची केली होती, 150 एकर जागा त्यामध्ये झाली। काल मी या संदर्भातली संपूर्ण माहिती घेतली आणि मग विश्वास आहे की आम्ही विदर्भामध्ये आमची जी फिल्म सिटी करतो आहे, ज्यामध्ये मी काल डायरेक्शनही दिलं की रामोजीच्या पेक्षाही चांगली करण्याचा प्रयत्न करा। 150 एकर जरी छोटी जागा असली तरी उत्तम करा आणि त्याचा उपयोग चंद्रपूरकर जनतेलाही होईल। खूप खूप सदिच्छा, शुभकामना।